नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, बांधकाम कामगार आता पेन्शन योजना सुरू झालेली आहे. हो, हे खरं आहे. आता बांधकाम कामगारांना प्रतिवर्षी ₹12,000 पेन्शन दिली जाणार आहे. या संदर्भातला जी-आर आला आहे आणि सर्वात महत्त्वाचं यासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज कुठे मिळेल? अर्ज कुठे करायचा आहे? कोणकोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र आहेत? कोणकोणती कागदपत्रे यासाठी जमा करायची आहेत? त्यासोबत या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत? या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला आता स्क्रीनवरती जो दिसत आहे तो बांधकाम कामगाराचा योजनेअंतर्गतचा पेन्शनचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. आता याच्यामध्ये अजून काय काय गोष्टींची माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यामध्ये वाचणार आहोत. तर इथे बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या सेवानिवृत्त वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती. आता याच्यामध्ये काय काय कार्यपद्धती आहे तर ही आपण पाहणार आहोत. इथं बघितलं तर 19 जून 2025 या तारखेला हा जी आर आलेला आहे. आता या जी आर मध्ये नेमकं सांगितलेलं काय आहे, शासन निर्णय आहे तरी काय, तर तो आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर इथं बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदलेल्या बांधकाम कामगारांनी त्यांची वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धती या शासन निर्णयांद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्यास अनुसरून मंडळाअंतर्गत नोंदणी बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे विहित करण्यात आलेली आहे. एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस प्रोसेस म्हटलं जातं मित्रांनो. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे निवृत्ती वेतन योजनेची पात्रता आणि निकष. आता याच्यामध्ये निवृत्ती वेतन योजनेची पात्रता काय आहे, तर वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेल्या सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. म्हणजे की जर समजा दोघं पण जर बांधकाम कामगाराला पात्र असतील तर दोघांना सेपरेट सेपरेट जो काय असणार आहे तो निवृत्ती वेतन मिळणार आहे, एकत्र मिळणार नाही. अजून काय सांगितलेलं आहे, तर पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील. तथापि पती पत्नी जर सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. अजून त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शन तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा 1948, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट 1948 व कर्मचाऱ्यांचे प्रधान निधी आणि विधी तरतुदी कायदा 1952, द एम्प्लॉई प्रोव्हाइड फंड मिसकॅलेज प्रोव्हिजन ऍक्ट 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणे बांधकाम कामगार निवृत्त वेतन पात्र राहत नाहीत. म्हणजे याच्यामध्ये जे विमाच्या हिशोबाने जे लोक असणार आहेत तर ते पात्र राहणार नाहीयेत. आता 2 नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे निवृत्ती वेतन निकष आणि प्रमाण दर. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल. आता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मंडळाकडील नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतन प्रमाण दर खालील प्रमाणे आहे. आता किती वर्ष तुम्ही नोंदणीकृत मंडळाकडे आहात आणि दरवर्षी मिळणारे निवृत्ती वेतन. तर इथे बघा, पहिल्यांदा जर तुम्ही कमीत कमी 10 वर्ष जर असताल तर तुम्हाला 50% म्हणजे 6,000 रुपये मिळणार आहे. 15 वर्षापर्यंत असताल तर 75% म्हणजे 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्याबरोबर 20 वर्ष जर तुम्ही असताल तर तुम्हाला एकूण 12,000 रुपये मिळणार आहेत. अशा 3 टप्प्यामध्ये तुम्हाला रक्कम मिळणार आहे. 3 टप्प्यातली ज्या ज्या पद्धतीने तुम्ही तिथे राहिला असताल किंवा त्या ठिकाणी काम केलं असेल तेवढे वर्ष, त्या हिशोबाने तुम्हाला रक्कम मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6,000 रुपये, 9,000 रुपये आणि 12,000 रुपये असे 3 टप्पे केलेले आहेत. आता इथे बघा, मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तींमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळाच्या मान्यतेअंशी शासन स्तरावर घेतला जाईल. म्हणजे शासन जे काही निर्णय आहे तो घेणार आहे. भविष्यात वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकतं. नियम व अटी त्यांच्यावरती लागू आहेत. निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती. आता निवृत्ती वेतन कसं मिळणार आहे, किती मिळणार आहे ह्या गोष्टी झाल्या. पण त्या मिळण्यासाठीची प्रोसेस काय आहे? तर मित्रांनो इथे बघा, सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगाराने या
मंडळ अधिकृत संकेतस्थळावर विविध नमुन्याचा अर्ज विनामूल्य प्राप्त करून घ्यावा. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचा जो अर्ज आहे, तर तो अर्ज तुम्हाला इथं ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या ऑफिशियल वेबसाईटवरून मिळणार आहे. जर तुम्हाला डाउनलोडच करायचा असेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तो अर्ज मिळेल. तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तर तो अर्ज डाउनलोड केल्यानंतर सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे WFC कामगार उपायुक्त, सहकामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करावे. हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म भरून तुमच्या आधार कार्डवर ज्या जिल्ह्याचा पत्ता आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील पद्धतीची कागदपत्रे जोडावीत. त्याच्यामध्ये आहे तुमच्या पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड छायांकित प्रत, त्याबरोबर म्हणजे झेरॉक्स, त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, जन्म दाखला असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल त्याची झेरॉक्स, बँकेचं पासबुक तुम्हाला द्यायचं आहे त्याची पण झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे. संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र सहप्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेस सादर करावा. एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे. मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगार निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल. निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येईल. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे तिथून पुढे तुम्ही निवृत्त झाला असं पकडण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही जर समजा मागच्या वर्षी निवृत्त झाला आणि या वर्षी तुम्ही निवृत्ती वेतन क्रमांक जर घेतला तर तुम्हाला या वर्षीपासून तुम्ही निवृत्त झाला असं पकडलं जाईल. त्यानंतर तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये मंडळाच्या निवृत्ती वेतन धारक कामगारास त्याच्या हयातीचा दाखला पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल. त्यासाठी त्यांनी आधार कार्ड, मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रभारी अधिकाऱ्यांकडे हयातीचा दाखला प्राप्त करून घ्यावा, जेणेकरून त्या वर्षीचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा होईल. म्हणजे तुम्ही हयात आहात हे तुम्हाला दाखवायचं आहे. जर तुम्ही हयात आहात असं नाही दाखवलं तर तुमचं निवृत्ती वेतन जमा होणार नाहीये. मंडळाच्या निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगारास त्याचे बँक खाते बदलावायचे असल्यास त्याचा अर्ज त्याच प्रभारी जिल्ह्यात बांधकाम कामगार सुविधा केंद्राच्या मंडळास करावा. एखाद्या माणसाचं जर अकाउंटला प्रॉब्लेम असेल आणि त्याला जर बँकेचं खातं जर चेंज करायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा आधी अर्ज करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ती प्रोसेस होणार आहे. त्याच्याबरोबर मंडळाच्या निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा तिचा वारसदार, पती पत्नी वारसदार नोंदणीचा अर्ज प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राच्या मंडळास सादर करावा. म्हणजे जर समजा एखादा पुरुष असेल आणि तो जर पुरुष डेड झाला तर त्या पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचं वारस म्हणून नोंद लागते, पण ती वारसाची नोंद लावण्यासाठी तुम्हाला मित्रांनो अर्ज द्यायचा आहे, त्याच्याशिवाय नोंद लागणार नाहीये. सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली IWBMS या प्रणालीवर घेण्यात येईल व दरमहा संबंधित निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगाराच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा करण्यात येईल. ही जी प्रणाली आहे या वेबसाईटच्या बेसिसवरती तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो ही अशा पद्धतीची महत्वाचा GR होता. हा GR तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. माहिती जर महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.